नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 12 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर डॉक्टरांनी परवानगी दिली तेव्हा सगळ्यांनी एकत्र सुटकेचा निश्वास सोडला. कॉरिडॉरमध्ये सगळे थोडा वेळ उभे राहून एकमेकांकडे पाहत होते. थकलेले होते पण मन थोडं शांत झालं होतं. कार्तिक पुढे आला आणि म्हणाला, मी मनाली आणि सोनालीला घरी सोडतो. खूप उशीर झालाय. मनाली आणि सोनालीने मान डोलावली. कार्तिकने गाडी काढली आणि त्यांच्यासोबत निघाला. तर सतीशनेही प्रीती आणि नीताला घेऊन गाडी हॉस्पिटलमधून बाहेर काढली. रस्ते शांत होते. गाडीतही फारसा संवाद झाला नाही. फक्त इंजिनचा आवाज आणि बाहेरचे पिवळसर दिवे दिसत होते. थोड्या वेळाने गाडी प्रीतीच्या घरी थांबली. नीता आधी उतरली आणि दार उघडलं. सतीशने पुढे होत प्रीतीला सावकाश आधार देत बाहेर आणलं. दाराशी उभं राहून तो थोडा गंभीर आवाजात म्हणाला, प्रीती, तब्येतीची नीट काळजी घे. कॉलेजला यायची गडबड अजिबात करू नकोस. डॉक्टरांनी सांगितलंय ना, 2 दिवस विश्रांती गरजेची आहे. औषधं वेळेवर घे. प्रोजेक्टची चिंता अजिबात करू नकोस. बाकी सगळं आम्ही सांभाळू. प्रीती त्याच्याकडे बघत थोडं हसली आणि म्हणाली, ठीक आहे, मी तसंच करते. सतीशने हलकसं स्मित केलं आणि पुढे म्हणाला, आणि हां, काही अडचण झाली तर लगेच फोन करायचा. मी सांभाळेन असं म्हणत एकटीने त्रास करून घ्यायचा नाही. प्रीतीच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची हलकी छटा उमटली. नीता तिच्या खांद्यावर हात ठेवून आत घेऊन गेली. सतीश मात्र दाराशी उभा राहून थोडा वेळ दोघींना पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर जबाबदारीची आणि समाधानाची एक वेगळीच छटा होती. घरी आल्यावर प्रीती थोडी थकलेलीच होती. नीताने आधी तिला जेवायला दिलं. थोडं का होईना पण जेवलं पाहिजे. औषधं घ्यायचे आहेत ना, असं ती म्हणाली. प्रीतीने शांतपणे थोडं जेवण केलं. जेवण आटोपल्यावर नीता औषधं घेऊन आली. तिने ग्लासमध्ये पाणी ओतलं आणि प्रीतीसमोर बसून हळू आवाजात म्हणाली, चल आता औषध घे. डॉक्टरांनी सांगितलंय वेळेवर घेतलीस तर लवकर बरी होशील. प्रीती औषध हातात घेत असतानाच तिच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता उमटली. तिने नीताकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात विचारलं, तू पप्पांना तर सांगितलं नाहीस ना? नीताने डोळ्यात डोळे घालून थोडं हसतच उत्तर दिलं, नाही ग वेडे, मी कशी सांगणार. उगाच काकांना टेन्शन येईल म्हणून मी काहीच सांगितलं नाही. तुला माहितीये, तुझ्या चेहऱ्यावर छोटासा ओरखडी आला तरी पप्पांचा जीव कासावीस होतो. हे जर त्यांना कळलं असतं तर ते स्वतःला सावरू शकले नसते. प्रीती काही क्षण शांत राहिली. नीता पुढे म्हणाली, पण तुला जर वाटत असेल की पप्पांना सांगणं योग्य आहे तर तू सांग. मी थांबवणार नाही. पण माझ्या मनाला वाटतंय अजून काही दिवस थांबू. तू पूर्णपणे बरी झालीस की मग सांगितलं तरी चालेल. प्रीतीने हळूच मान डोलावली. औषध गिळत तिने पाण्याचा घोट घेतला. नीता तिला झोपायला सांगणार इतक्यात प्रीतीने हळू आवाजात तिला थांबवलं. ऐक ना, उद्या सकाळी तू कॉलेजला नक्की जा. उद्या प्रेझेंटेशनचा दिवस आहे आणि आपल्या प्रोजेक्टची तयारी होणं महत्वाचं आहे, प्रीती शांतपणे म्हणाली. नीता थोडी चकित झाली. का ग, तू बरी नाहीस? मला तुझ्याजवळ असावंसं वाटतंय. प्रीतीने हलकसं हसत डोकं हलवलं. नाही नीता, माझी काळजी करू नकोस. मला जास्त महत्वाचं वाटतंय की आपला प्रोजेक्ट मागे राहू नये. तू टीमशी नीट चर्चा कर आणि सतीशकडून ही थोडी आयडिया घे. मग सरांसमोर प्रेझेंटेशन दे. नीता प्रीतीला म्हणते, अगं तुला स्वतःला इतका त्रास आहे तरी सुद्धा तू प्रोजेक्टचा विचार करतेस. प्रीतीने डोळ्यातल्या गंभीरतेनं उत्तर दिलं, हो ना, कारण हा फक्त माझा नाही, आपल्या सगळ्यांचा प्रोजेक्ट आहे. आपल्या टीमचं नाव आहे त्यात. मी इथे आहे म्हणून हा प्रोजेक्ट तुला सांभाळावा लागेल. प्रीतीचं बोलणं ऐकून नीताच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच तिचा हात धरून म्हणाली, तुझ्यासारखी जिवलग मैत्रीण मिळाली हे खरंच माझं भाग्य आहे. तू निश्चिंत राहा, मी सगळं नीट सांभाळेन. प्रीतीने हळूच मान हलवली. तिच्या चेहऱ्यावर थोडं समाधान उमटलं. तेवढ्यात प्रीती नीताला म्हणते, तुला अजून एक सांगायचं होतं. प्रेझेंटेशन होऊपर्यंत माझ्यावर जो हल्ला झाला त्याबाबत कोणालाही क्लासमध्ये किंवा सरांना काहीच सांगायचं नाही. मला या प्रोजेक्टमध्ये कसल्याही प्रकारची सहानुभूती नको आहे. आपण आपलं काम व्यवस्थित करायचं, असं ती तिला म्हणते. नीता त्यावर म्हणते, हो बरोबर आहे. आपण प्रेझेंटेशन आधी कोणाला काहीच सांगायचं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळीच नीता कॉलेजमध्ये पोहोचली. तिच्या मनात प्रीतीने काल सांगितलेली प्रत्येक गोष्ट घोळत होती. हा प्रोजेक्ट फक्त प्रीतीचा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. आज मला तिची जबाबदारी सांभाळायची आहे. सकाळी क्लासरूममध्ये थोडं गजबजलेलं वातावरण होतं. पुढच्या बाकावर कार्तिक बसून लॅपटॉपवर काहीतरी टायपिंग करत होता. स्क्रीनवर स्लाइड्स ओपन होत्या आणि त्यात तो वारंवार बदल करत होता. कधी टायटल ठळक करायचं, कधी लाईट्स व रंगछटा जुळवायच्या, तर कधी आकृती अधिक आकर्षक दिसेल यासाठी प्रयत्न करत होता. बाकीचे टीम मेंबर्स त्याच्या भोवती उभे राहून म्हणत होते, कार्तिक, हे रंग अजून जरा हलके ठेव ना, आणि हा पॉइंट थोडा वर लिही, सरांना लगेच लक्षात येईल. सगळे आपापल्या सूचना देत होते आणि कार्तिक त्या लॅपटॉपवर नीट लावत होता. तेवढ्यात दरवाजातून नीता आत आली. हातात प्रोजेक्टची फाईल होती आणि चेहऱ्यावर जबाबदारीची छटा. ती आत येता सगळ्यांनी तिच्याकडे वळून विचारलं, नीता, प्रीती कशी आहे आता? बरी आहे ना ती? नीता हलकसा हसून म्हणाली, हो प्रीती थोडी बरी आहे आता. काळजी करू नका. प्रीतीने सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात. हे ऐकल्यावर सगळ्यांना बरं वाटलं. नीता टेबलाजवळ येऊन फाईल उघडत म्हणाली, चला आता आपण प्रोजेक्टवर लक्ष देऊया. कार्तिक, तू आधी स्लाइड्स तयार करत आहेस ना? मला सगळं दाखव. कार्तिकने स्क्रीन तिच्याकडे फिरवली. नीता थोडं निरीक्षण करून म्हणाली, हे बरंच चांगलं आहे, पण अजून काही मुद्दे स्पष्टपणे मांडायला हवेत. मला वाटतं आपण सगळे मिळून ठरवलं तर प्रोजेक्ट अजून उत्तम बनेल. ती थोडा वेळ थांबली आणि मागच्या बाकावर बसलेल्या सतीशकडे वळून म्हणाली, सतीश, इकडे ये ना. मला तुझ्या मदतीची गरज आहे. सतीश उठून जवळ आला. अरे नीता, तू कधी आलीस? माझं तुझ्याकडे लक्षच नाही. प्रीती कशी आहे आधी सांग. सतीश, प्रीती बरी आहे. तिने सांगितलंय की प्रोजेक्टवर आधी लक्ष द्या. आणि तुझ्याकडूनही काही आयडिया तिने घ्यायला सांगितलेत. आणि हो, महत्वाचं म्हणजे प्रीतीने सांगितलं की तिच्यावर जो हल्ला झाला तो क्लासमध्ये किंवा सरांना कोणालाच काही सांगायचं नाही. म्हणून प्लीज कोणी काहीही सांगू नका किंवा तशी चर्चा सुद्धा करू नका. सगळेजण म्हणतात, हो, आम्ही कोणालाच काही सांगणार नाही. कार्तिक आणि बाकी टीमसह सतीशही गोलात बसला. आता खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झाली. कोणी मुद्दे मांडत होतं, कोणी त्या सुधारणा सुचवत होतं. कार्तिक ताबडतोब ते लॅपटॉपवर बदलत होता. सतीशने टेक्निकल बाजू अधिक स्पष्ट केली, तर नीता प्रेझेंटेशनचा फ्लो नीट लावू लागली. हळूहळू प्रत्येकजण गुंतत गेला आणि प्रोजेक्टची रूपरेषा व्यवस्थित आकार घेऊ लागली. प्रत्येकाला जाणवत होतं की आज प्रीती नसली तरी तिचं स्वप्न आणि मेहनत आपल्यामध्ये आहे. हळूहळू संध्याकाळ झाली आणि कॉलेजच्या मोठ्या प्रेझेंटेशन हॉलमध्ये सगळे विद्यार्थी जमू लागले. वातावरणात एक वेगळाच रोमांच होता. कोणी प्रोजेक्टची फाईल हातात घट्ट पकडून बसलं होतं, कोणी पुन्हा पुन्हा आपले पॉइंट्स रिपीट करत होतं, तर कोणी सरळ स्टेजकडे एकटक बघत होतं. थोड्याच वेळात सर आत आले. सगळ्यांनी उभं राहून त्यांना अभिवादन केलं. सरांनी हसत जागा घेतली आणि माईक समोर ठेवून म्हणाले, आजचा दिवस तुमच्या मेहनतीचं फळ पाहण्याचा आहे. प्रत्येक टीमने आपापला प्रोजेक्ट आत्मविश्वासाने सादर करावा. चुका झाल्या तरी घाबरू नका, कारण शिकणं हाच या सगळ्याचा खरा उद्देश आहे. शिवाय हा तुमचा कॉलेजच्या बाहेर जाऊन केलेला पहिलाच प्रोजेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही बिलकुल घाबरू नका. हॉलमध्ये शांतता पसरली. प्रत्येकाचं हृदय जोरजोराने धडधडत होतं. सरांनी यादी हातात घेतली आणि पहिल्या टीमचं नाव घेतलं. एक टीम आत्मविश्वासाने स्टेजवर गेली. त्यांनी प्रोजेक्टर सुरू केला, आपले स्लाइड्स दाखवले आणि सगळ्यांसमोर प्रोजेक्ट समजावून सांगायला सुरुवात केली. कधी टाळ्यांचा गजर होत होता, तर कधी शंकांसाठी थोडा ताणही दिसत होता. एकामागून एक टीमसह आपला प्रोजेक्ट सादर करत होत्या. कुठे कल्पना नवीन वाटत होती, कुठे सादरीकरणाने सगळ्यांना प्रभावित केलं जात होतं, तर कुठे थोडं अपूर्ण वाटत होतं. पण वातावरणात एक वेगळाच उत्साह, स्पर्धा आणि शिकण्याची धडपड जाणवत होती. प्रीतीची टीम आणि सतीची टीम आपल्या नंबरची वाट पाहत होते. सगळ्यांच्या नजरा फाईल्सवर, प्रोजेक्टरवर आणि एकमेकांवर फिरत होत्या. कार्तिक आपल्या लॅपटॉपवर प्रोजेक्टची फाईल उघडून शेवटची एकदा नीट तपासत होता. स्लाइड्स एकामागून एक पुढे नेत होता, मुद्दे वाचून पुन्हा खात्री करून घेत होता. तेवढ्यात अचानक स्क्रीन काही क्षणासाठी चमकली. कार्तिक दचकला, अरे देवा, काहीतरी बिघडलंय वाटतं.
तो घाईघाईने कीबोर्ड आणि स्क्रीन तपासू लागला. बाजूला उभी असलेली नीता हे सगळं बघत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. हातपाय थंड झाले. पुढे बसलेल्या सतीशने मागे वळून पाहिलं. मागे काहीतरी गडबड झाली असं त्याला वाटलं आणि तो लगेच उठून त्यांच्याकडे गेला. "काय झालं? इतके घाबरलेले का दिसताय?" असं तो शांतपणे विचारला. कार्तिक पटकन म्हणाला, "स्क्रीन अचानक चमकली. काहीतरी बिघाड झालाय की काय अशी भीती वाटते." सतीशने त्याच्याकडे पाहून हलकसं हसत उत्तर दिलं, "अरे असं छोटं-मोठं होतच असतं. काळजी करू नका." कार्तिक नीट लक्ष देऊन पुन्हा चेक कर. सगळं व्यवस्थित होईल." सतीशच्या या शब्दांनी नीता थोडी शांत झाली. तर कार्तिकही पुन्हा शांतपणे स्लाइड्स तपासू लागला. इतक्यात नीताच्या मोबाईलवर व्हायब्रेशन झालं. तिने पटकन स्क्रीनकडे पाहिलं तर प्रीतीचा मेसेज होता. "ऑल द बेस्ट माझ्या टीमला. मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही सगळे भारी करून दाखवाल." तो मेसेज वाचताच नीताच्या चेहऱ्यावर हसू आलं. डोळ्यात चमक दिसली. तिने तो मेसेज सगळ्यांना दाखवला. कार्तिकने हलकसं स्मित केलं. प्रीतीच्या या मेसेजने सर्वांमध्ये नवीन ऊर्जा संचारली होती. पुढे काय होईल, प्रीतीची टीम हा प्रोजेक्ट कसा सादर करेल यासाठी तुम्हाला पुढचा भाग पाहावा लागेल. पण त्याआधी या भागासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.